त्याला तुमची परवानगी काय हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे, हजारो वर्ष हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही. या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे? हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं. हा मंदिराचा गाभारा आहे ना, गाभारा, या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते आणि हे मंदिर आस्थाचा इतिहास असं सांगतो की 1700 वर्ष जुना पहिला उल्लेख आहे. 1700 वर्ष जुना, 1700 वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे? मला हात उचलून सांगा बरं. अरे तुमची बाहेर आहे, जोरात सांगा. नाही. आज आपण एका अशा घटनेवर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात खळबळ माजवली आहे. तुळजापुरात जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक आणि मंदिरातील सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटलाय. नेमकं काय घडलं, कोण कोणावर भडकलं आणि यावर इतर राजकीय नेते काय म्हणतायत, चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पण या पवित्र स्थळी नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी तुळजापुरात मंदिर परिसरात आंदोलनं केली. पण हे आंदोलन शांततेत राहिलं नाही. मंदिरातील सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, जी थेट हाणामारीपर्यंत गेली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उगारले गेले आणि काही काळ मंदिर परिसरात तणावाचं वातावरणही निर्माण झालं. असं सांगितलं जातंय की जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांवर आणि मंदिराच्या प्राचीन रचनेवर होणाऱ्या परिणामांवर टीका केली होती. त्यांच्या समर्थकांनी या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी मंदिर परिसरात आंदोलन केलं. पण मंदिर प्रशासनाला आणि सुरक्षा रक्षकांना हे आंदोलन मान्य नव्हतं. त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच हराडा उद्भवला. काहींचं म्हणणं आहे की आंदोलकांनी मंदिराच्या पवित्र वातावरणाला बाधा आणली, तर काहींचा दावा आहे की सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांवर अनावश्यक बळाचा वापर केला. जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचा दावा आहे की सरकारच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्यामुळे मंदिराच्या प्राचीन रचनेचं नुकसान होत आहे. विशेषतः मंदिराच्या दगडी पायऱ्या आणि इतर ऐतिहासिक रचनांवर होणाऱ्या कामांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्याला तुमची परवानगी काय? हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे, हजारो वर्ष हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही. या मंदिरावर तुमची श्रद्धा आहे? हे मंदिर ते म्हणतात पाडून टाकायचं. हा मंदिराचा गाभारा आहे ना, गाभारा, या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेले होते आणि हे मंदिर आस्थाचा इतिहास असं सांगतो की 1700 वर्ष जुना पहिला उल्लेख आहे. 1700 वर्ष जुना, 1700 वर्ष जुना उल्लेख असलेला हे मंदिर पाडायला तुमची मंजुरी आहे? मला हात उचलून सांगा बरं. अरे तुमची बाहेर आहे, जोरात सांगा. नाही. आव्हाड यांनी सोशल मीडियावर म्हटलं, तुळजाभवानी मंदिर हे फक्त मंदिर नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. याला हात लावणं म्हणजे आमच्या अस्मितेला धक्का लावण्यासारखं आहे. ज्याच्या वेळी ते मजबूत करून ठेवलंय, त्याला हलूच शकत नाही. तिरुपती मंदिर इतकं जुनं गेलंय कोण रिपेअर करायला? त्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर कचलं आहे, विठ्ठलाला हलवा, पांडुरंगाला हलवा, यांचा काय भरोसा? हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील. तुझी जमीन कुठे आहे? नंदुरबार मध्ये. चला नंदुरबारला घेऊन जाऊया. या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तुळजापुरात आंदोलन केलं, ज्यात मंदिराचा वारसा वाचवा अशा घोषणा दिल्या गेल्या. पण मंदिर प्रशासनाने याला आक्षेप घेतला आणि आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगितलं. यातूनच सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. मंदिर प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आंदोलकांनी मंदिर परिसरात गोंधळ घातला आणि भाविकांच्या दर्शनाला अडथळा आणला
हा वाद आता राजकीय रंग घेतोय. सत्ताधारी भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मंदिराच्या नावावर राजकारण करणं हे चुकीचं आहे. विकास कामं ही भाविकांच्या सोयीसाठी आहेत आणि यात कोणताही भ्रष्टाचार नाही. या सगळ्या गोंधळात सर्वसामान्य भाविक मात्र हैराण आहेत. स्थानिक भाविकांनी सांगितलं, आम्हाला फक्त शांततेत दर्शन हवंय, पण या आंदोलनामुळे आणि धक्काबुक्कीमुळे भाविकांना त्रास होतोय. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वीही अनेक वाद झाले आहेत. 2023 मध्ये दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद झाला होता आणि तुळजापुरात बंदही पुकारलं गेलं होतं. याशिवाय मंदिरातील सोने चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, ज्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा वादही यापूर्वी झाला आहे. या सगळ्या घटनांमुळे तुळजापूर नेहमीच चर्चेत राहिला आहे. या प्रकरणात एक खमंग गॉसिप ही चर्चेत आला आहे. काही स्थानिकांचं म्हणणं आहे की हे आंदोलन फक्त मंदिराच्या मुद्द्यावर नाही, तर आगामी निवडणुकांचं राजकारण ही यामागे आहे. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थक आंदोलन पुढे चालू ठेवणार का? मंदिर प्रशासन आणि सरकार यावर काय कारवाई करणार? आणि सर्वात महत्त्वाचं, तुळजाभवानी मंदिराचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळतील. मंदिर प्रशासनाने आता पोलिसांमार्फत या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सगळ्यात भाविकांचं नुकसान होऊ नये अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, हा होता तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातील धक्काबुक्कीच्या घटनेचा खमंग न्यूज अपडेट. तुम्हाला काय वाटतं? जे झालं ते बरोबर होतं की वाईट? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.